नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला, आज आपण भेंडी घेतलेली आहे. तर आपण आज काय बनवूया? मागच्या व्हिडिओत तर आपण भेंडी फ्राय केली होती. तर आता ही मी परत भेंडी आणलेली आहे. तर ह्याचं आपण आता काय बनवूया? तर भरली भेंडी बनवूया. चला, आपण आता हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपण आता हा भरली भेंडी बघूया. हे बघा, आता मी ही इथं भेंडी धुवून घेतलेली आहे. तर ही आता आपण कट करूया. चला, मी दाखवते आता आपल्याला भेंडी फ्रायला कशी कट करायची आहे ती. हे बघा मित्रांनो, मी इथे ही भेंडी कट करून घेतलेली आहे. आता त्याच्यासाठी आपण सामान लागणार आहे ते काढून घेऊया. तर मी इथं आता खोबरे घेतले, थोडंसं खोबरं कटिंग करून घेते आणि थोडंसं आपल्याला शेंगदाणं पण घ्यायचं आहे. तर चला, आता मी आधी खोबरं कट करून घेते. आम्ही आता पॅन ठेवलेला आहे गरम करायला. आता आपण पॅन गरम झाला की ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया. आपला आता हा पॅन गरम झालेला आहे. तर आता हे खोबरं टाकले मी. आता खोबरं टाकून घेतले, लागलंच त्याच्यामध्ये मी शेंगदाणेही टाकणार आहे. तर हे बघू शकता, मी इथे थोडंसं शेंगदाणं मुठभर टाकलेलं आहे आणि आपलं थोडंसं खोबरं घेतलं आहे. तर आता हे कमी आचेवरती भाजून घेऊयात. हे बघा मित्रांनो, आता हे आपले भाजून झालेलं आहे. जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसं गरम करायचे आहेत कमी आचेवरती. तर हे बघू शकता तुम्ही, हे मी भाजून घेतलेलं आहे. तर चला, आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. हे बघा मित्रांनो, मी आता हे थंड करून घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकले. तर आता ह्याच्यामध्ये आपण 3-4 लसणाच्या पाकळ्या टाकूयात. ह्या मी इथं 3-4 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपण मसाले टाकूयात. लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. हा लाल तिखट मी 1 चमचा टाकलेला आहे आणि हा मी मसाला टाकते. हा मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगत असते की मी हा घरामध्ये तयार केलेला आहे. तर ह्याच्यात धने, जिरे, परत बाकीचं बडीशेप वगैरे सगळं काय ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मी हे 1च चमचा टाकत असते. आणि आता आपल्याला हळद टाकायची आहे. ही मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे मित्रांनो. तर मी हे इथं तुम्हाला दाखवते, मी मीठ चवीनुसार घेतले ते. हे बघू शकता, हेही मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण सगळं टाकून घेतले आहे. तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. हे बघा मित्रांनो, आपला हा मसाला आता तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, हे काही जास्त बारीक केलेलं नाही आहे, थोडंसं जाडसर आहे. तर चला, आपण आता हा भेंडीमध्ये भरून घेऊयात. बघा, आता ही आपली सगळी भेंडी भरून घेतलेली आहे. तर आपण आता गॅस पेटवून पॅन गरम करायला ठेवूया. चला, आपला पॅन गरम झालेला आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल काही जास्त लागत नाही, हे थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर आता हे तेल आपलं गरम होऊ द्या. चला मित्रांनो, आपली आता ही तेल गरम झालेलं आहे. तर आपण आता इथे भेंडी तेलामध्ये ठेवून देऊया. ह्या अशा भेंड्या आपल्याला सगळ्या एकवर ठेवून द्यायच्या आहेत सगळ्या. हे बघा मित्रांनो, आपण आता ही सगळी भेंडी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये. तर आता ही आपल्याला कमी आचेवरती ठेवून सारखी हलवायची नाही आहे. ही फ्राय होते, तिला 2-3 सेकंदांनी 4 सेकंदांनी असं हलवायची आहे. हे बघा मित्रांनो, ही अशी थोडी आता आपली भाजत चाललेली आहे. कमी आचेवरती असे ठेवायचे आहे मित्रांनो. तर आता ही आपली बारीक गॅसवर ठेवली आहे. तर आता ही छान आपल्याला परतून घ्यायची आहे. हे बघा, आता आपली ही भरली भेंडी तयार झालेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, इन्स्टा आय डीलाही जाऊन मित्रांनो मला फॉलो करा. आणि
एक सांगायचं होतं की तुम्ही मला कमेंट करत नाही आहे, काही सांगत नाही आहे, तर मी व्हिडिओ कसे अपलोड करणार, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही मला कळवत नाही आहे मित्रांनो. तर प्लीज मला तुम्ही सांगा की माझ्या रेसिपी कशा वाटतात, तशा मी अजून नवीन नवीन रेसिपी घेऊन येते मित्रांनो. पण प्लीज मला कमेंट करून सांगा. बाय.